नमस्कार. गडचांदूर त्रस्त संघर्ष समिती या समितीतर्फे मानिगड सिमेंट कंपनी विरुद्ध जे वायू प्रदूषण आणि दुर्गंधी प्रदूषण याविषयी जे समस्या घेऊन गडचांदूर नागरिकांवर जे मोठ्या प्रमाणात आरोग्यावर हानिकारक असा अत्याचार होत आहे, त्या संदर्भात आम्ही कंपनी, स्थानिक प्रशासन यांना जनप्रतिनिधी यांना तक्रारही केली. परंतु मानिगड सिमेंट कंपनी आणि नवनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्यात मागील काही दिवसापूर्वी बैठक झाली. त्या बैठकीत यांनी सांगितलं की जोपर्यंत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही, हा प्रकरण निकाल लागणार, तोपर्यंत आम्ही कचऱ्याच्या गाड्या काढायची आम्ही बोलवणार नाही. परंतु कचऱ्याच्या गाड्या आज तुम्हाला दाखवत आहोत. ही एक गाडी आणि ती एक गाडी, दोन आम्हाला पाहून चालल्या गेल्या इथून गाड्या, दोन गाड्या चालल्या गेल्या आणि याच्यामध्ये पहा कचरा आहे आणि त्याही गाड्यामध्ये कचरा आहे. आज गडचांदूर त्रस्त संघर्ष समितीकडून जनजागृती झाली. माझा वर्गमित्र, माझा मित्र राहुल आज जागृत झाला आणि त्याला घटनास्थळ माहीत झाल्याबरोबर त्यांनी घटनास्थळ गाठले आणि हे कुठंतरी समस्या निकाली लागावी आणि गडचांदूरकर एक मोकळा श्वास घेईल यासाठी गडचांदूरमधील प्रत्येक जनतेने आपला सहभाग नोंदवावा आणि या मुजोर कंपनीला खळा शिकवावा याचीच मी अपेक्षा करतो.